काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या। त्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची घोषणा करत काँग्रेसने एक मोठी खेळी केलेली आहे। त्यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आलाय। 50% आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचं आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून दिलं आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। 50% आरक्षणाची मर्यादा वाढवणार, काँग्रेसची जाहीरनाम्यातून मोठी घोषणा। भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसची खेळी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेसनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याची एक मोठी घोषणा केली आहे। अनेक राज्यात 50%च्या वर आरक्षण देता येत नाहीये। त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक राज्यांमध्ये आंदोलनं सुरू आहेत। त्यामुळे आंदोलन करणाऱ्या समाजांच्या थेट भावनेला हात घालण्याचा प्रयत्न काँग्रेसने या घोषणेच्या माध्यमातून केलाय। काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपला ही निवडणूक काहीशी जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते। लड़ते हैं, ये जो मैनिफेस्टो बना है, ये मैनिफेस्टो कांग्रेस पार्टी ने नहीं बनाया है। ये मैनिफेस्टो हिंदुस्तान की जनता ने बनाया है। हमने सिर्फ इसको लिखा है, ठीक है, और हमने सिर्फ इसको लिखा है। जो किसानों ने हमें बताया, खारगे जी को बताया, मुझे बताया, बाकी नेताओं को बताया, वो हमने लिखा है। आरक्षणाची मर्यादा 50% असल्यामुळे देशभरात अनेक समाजांचं आरक्षण रखडल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन मागील अनेक वर्षांपासून पेटलेलं आहे। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिलं। मात्र 2021 मध्ये आरक्षणाची मर्यादा 50%हून अधिक वाढवून दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं। त्यासोबत राजस्थानमधील गुर्जर, हरियाणातील जाट समाजालाही या घोषणेचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे त्या राज्यांमध्ये बहुसंख्य असलेले हे समाज काँग्रेसच्या मागे उभे राहणार का, आणि तसं झालंच तर त्याचा फटका भाजपला बसणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय। 50%मुळे ज्या घटकांना आरक्षण देता येणं शक्य नाही, मग त्यात मराठाले, जाट, गुर्जर ही सगळे आंदोलन करणारे घटक आहेत आणि त्यांना या आरक्षणाच्या चौकटीत बसवता येत नाही, त्यांचा मार्ग कदाचित यातून खुला होऊ शकतो। मग त्या अर्थाने या घटकांना चुचकारणारा असं हे आश्वासन आहे असं आपल्याला म्हणता येईल। काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक लोकप्रिय घोषणांवर भर दिल्याचं पाहायला मिळतंय। एक नजर टाकूया काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणांवर। सरकारी नोकरीतील कंत्राटी पद्धत रद्द करून कायमस्वरूपी नोकरी देणार, 30 लाख नोकऱ्या देणार, पहिल्या पक्की नोकरीचं वचन, बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देणार, 450 रुपयांना गॅस सिलेंडर देणार, पेट्रोल डिझेलचे दर कमी करणार, अग्निवीर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करणार, आरक्षणावरील 50%ची मर्यादा हटवण्याचं आश्वासन, शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीऐवजी MSP हमीचं आश्वासन, जात जनगणना आणि त्याच्या संख्येवर आधारित आरक्षणाचं आश्वासन, गृहलक्ष्मीसारख्या योजनेपेक्षा अधिक पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा करणार, लघु उद्योगांना चालना देण्यासाठी कर्ज काही प्रमाणामध्ये माफ करणार, रेल्वे भाडे कमी करण्याचं आश्वासन, डायनामिक फेअर योजना बंद करणार। तर भाजपने काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे लबाडा घरचा अवताण असल्याची टीका भाजपने केली आहे। काँग्रेसचा जाहीरनाम्यातल्या लबाड्या आता लोकांसमोर स्पष्ट होऊ लागल्या। त्याचं कारण 450 रुपयात गॅस सिलेंडर देऊ म्हणणाऱ्या काँग्रेसने ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार आहे त्या राज्यामध्ये गॅस सिलेंडरचा एकही रुपया कमी केलेला नाही, आणि त्यामुळे काँग्रेसचं हे त्या ठिकाणी असलेलं आमंत्रण म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे आणि ही काँग्रेसची लबाडी आहे। देशभरातील जनता कोणत्या बाबींमुळे त्रस्त आहे याचा अचूक वेध घेत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याची दिशा ठरवली आहे। काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपची मात्र डोकेदुखी वाढणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।